मराठवाड़ा ग्रेजुएट हलके के चुनाव के लिए शेख समदानी शेख चांद आज़ाद उम्मीदवार की हैसियत से इंतखाबी मैदान में हैं। इन्होंने अपनी तशहीरी मुहिम के सिलसिले में नांदेड़ में प्रेस कॉन्फ्रेंस का एहतमाम किया। मीडिया से बात करते हुए शेख समदानी ने कहा कि मराठवाड़ा ग्रेजुएट हलके पर गुज़िश्ता 21 बरसों से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उम्मीदवार का कब्जा है। इन्होंने कहा कि राष्ट्रवादी पार्टी के उम्मीदवार की मोरूसी सियासत को खत्म करने और ग्रेजुएट अफराद के मसाइल को हल करने के लिए वो इंतखाबी मैदान में आज़ाद उम्मीदवार की हैसियत से अपनी किस्मत आजमा रहे हैं। शेख समदानी महाराष्ट्र राज्य पदवीधर तंजीम के तर्जुमान भी है। शेख समदानी नांदेड़ से ही ताल्लुक रखते हैं। इन्होंने ग्रेजुएट राय दहिंदों से अपील की है कि वो इन्हें अपनी पहली पसंद का उम्मीदवार मुंतखब करते हुए कामयाब करें। पत्रकार परिषद ठेवण्यामागचा एवढा उद्देश होता की मी या पदवीधर मतदारसंघामध्ये विधान परिषदेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे आणि माझे काही जे विचार आहेत ते विचार आपल्या माध्यमातून आमच्या पदवीधारकांच्या मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हा माझा उद्देश आहे सर। मी असे आवाहन करतो की ह्या विधान परिषदेमध्ये ही विधान परिषद पदवीधारकांसाठी आहे। कोणत्याही एका राजकीय पक्षाचं याच्यावर वर्चस्व नको आणि सामान्य अपक्ष म्हणून काम करणारा माणूस या विधान परिषदेचं नेतृत्व करावं आणि जे पदवीधारक आहेत, मग ते पदवीधारक कोणत्याही क्षेत्रातले असो, ते शेतकरी असतील, शेतमजूर असतील, पत्रकार असतील, शिक्षक असतील, पोलीस व्यवसाय करणारे असतील, ग्रामसेवक असतील, त्यानंतर तलाठी असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, तर यांना एक उच्च असं चांगल्या प्रकारचं जीवनमान त्यांचं सुधारावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे सर। आणि त्यासाठी काही उपाययोजना कशा करता येतील हा मी प्रयत्न करणार आहे। हां सर, ही निवडणूक जी आहे विधिमंडळामधल्या विधान परिषदेची आहे, विधानसभेची नाही आहे। विधानसभेची जर निवडणूक असती तर त्याच्यामध्ये राजकीय पक्षाचं प्राबल्य किंवा मतदार त्याचा विचार केले असते, परंतु जे संसदेला जे घटनेला अपेक्षित आहे की याच्यामध्ये एक अपक्ष असा माणूस त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि म्हणून जरी ते राजकीय पक्ष असतील, भाजपा असतील, आघाडी असेल, तर ह्या ठिकाणी त्यांच्या कशाही प्रकारची आवश्यकता नाही हे मतदारांना जाणीव आहे आणि या ठिकाणचा मतदार हा उच्च विद्याभूषित आहे। म्हणून मी त्यांच्याशी लढा देणार आहे आणि माझा लढा हा एका सर्व जे मतदार आहेत ते मतदार माझे प्रचारक आहेत आणि मतदार जेव्हा प्रचारक बनतात तेव्हा क्रांती व्हायला वेळ नसते, म्हणून मी त्यांच्याशी लढा देऊ शकतो अशी माझी या ठिकाणी ठाम भूमिका आहे सर।